रद्द करा, रद्द करा, रद्द करा. मुंबई महानगर क्षेत्राची तहान भागविण्यासाठी राज्य सरकारने कर्जत तालुक्यातील पोशीर आणि शिलार या धरणांना हिरवा कंदील दिला असला तरी स्थानिक स्तरावर मात्र संघर्षाची ठिणगी पडली आहे. पोशीर प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाचे आदेश देण्यात आले असले तरी बाधित 8 गावातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे आता या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी स्थानिक युवक सरसावले आहेत. राज्य सरकारने पोशीर धरणासाठी सुमारे 2110 कोटी रुपयांच्या निविदेला मान्यता दिली असून मे प्रसाद कन्स्ट्रक्शन या कंपनीला रायगड पाटबंधारे विभागाकडून नुकतेच कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. प्रशासकीय स्तरावर कामाची लगबग सुरू असली तरी मात्र स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळी आहे. बोरगाव जवळील पोशीर नदीवर हे धरण प्रस्तावित असून यामुळे सुमारे 1221 हेक्टर सुपीक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 8 गावे बाधित होणार आहेत. यामध्ये बोरगाव, बोंडेशेत, पेंढरी, भोपलेवाडी, चेवणे, चई, ओळमन, चाफेवाडी या गावांचा समावेश आहे. पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन हातातून गेल्यास शेतकरी भूमिहीन होईल आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती स्थानिकांमध्ये आहे. आमची जमीन हीच आमची आई आहे. सरकार मुंबईची तहान भागविण्यासाठी आम्हाला बेघर करायला निघाले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची वडिलोपार्जित जमीन शासनाला देणार नाही अशी ठाम भूमिका येथील शेतकऱ्यांनी मांडली आहे. या प्रकल्पाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला आहे. नुकतीच बोरगाव येथील शिवमंदिरात एक महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला गावागावातून तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. शासनाच्या कोणत्याही सर्वेक्षणाला किंवा कामाला अटकाव करणे तसेच प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत जनजागृती करणे यावर चर्चा करण्यात आली. एकीकडे निविदा प्रक्रिया पूर्ण करून सरकार प्रकल्प मार्गी लावण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोशीर प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्थानिक जनतेचा विरोध पाहता हा प्रकल्प पूर्ण करणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. आम्ही सर्व शेतकरी मिळून आज जर आमच्या सर्व शेतकऱ्यांचा जर इतर उदरनिर्वाह शेतीवरती चालू आहे आणि जर त्या शेतीवरती जर धरण बांधण्याचा सरकारचा जर हेतू असेल आणि जेणेकरून बदलापूर, अंबरनाथ, ठाणे, मुंबई यासारख्या शहरांना पाणी पुरवठ्यासाठी जर आमचा स्थानिक शेतकऱ्यांचा इथं जर बळी देत असेल तर हा धरण आम्हाला नको आहे. हा पोशीर प्रकल्प बांधायचा असेल तर स्थानिक शेतकऱ्यांचा आणि आमचा सध्या आम्ही युवा पिढी इथं एकत्र झालेली आहोत आणि ह्या युवा पिढीचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि ह्या पूर्ण पाठिंब्यामुळे आम्ही धरण होऊ देणार नाही हे मात्र नक्कीच आहे. आणि यापुढे जर असं काही आढळल्यास समजा सरकारने काही कागदपत्रे किंवा काही तयार केलेस तर आम्ही पूर्ण युवा पिढी, शेतकरी वर्ग आणि अजून आमच्या इथं 6-7 गावं आहेत ते सगळे एकत्र येऊन तहसील कार्यालय आणि प्रांत ऑफिसला आम्ही धडक मोर्चा देणार आहोत.